ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. आता जसं बघू शकतो आपण, आता ज्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर जे अचानक झालेल्या पावसामुळे जे रब्बीमधले पिकं आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. जसं तुमचं तूर असेल, हरभरा असेल किंवा कापूस असेल, ज्या ठिकाणी जे आपले नुकसान झालेली आहे आणि त्यानंतरही काही जे चांगल्या अवस्थेत असतील किंवा आणखी चांगल्या परिस्थितीत जे पिकं असतील त्या संदर्भात आपण काय उपाययोजना किंवा कुठल्या फवारण्या करू शकतो त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, हरभरा जे थोडंसं बऱ्याचशा ठिकाणी धुळीमुळं खराब झालेला आहे आणि त्यानंतर तुरीवर ते फ्लॉवरिंगची जी अवस्था होती त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फुलोऱ्या अवस्था असलेले पिकं धुळीमुळं गळून गेलेलं आहे फुलोरा आणि फक्त आता शेंगा शिल्लक आहे. जसं आपण या ठिकाणी आता बघू शकतो शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात फुलोरा अवस्था होती, ठिकाणी फुलं गळून गेल्यानंतर फक्त शेंगा शिल्लक राहिलेल्या आहे. हे एक प्रकारचं नुकसानच आहे शेतकरी मित्रांनो. अशा परिस्थितीत सुद्धा ज्या शेतकऱ्याकडे चांगल्या परिस्थितीत जे पीक असेल तर त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना करू शकतो त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, आता जी परिस्थिती आहे त्यामध्ये हवामानामध्ये बदल होतो आणि सकाळच्या वेळेस जी धुळी येते त्यामुळे पिकावर बऱ्याचशा प्रमाणात परिणाम होतो शेतकरी मित्रांनो. तर त्या ठिकाणी आपण तूर असेल किंवा हरभरा असेल अशा ठिकाणी आपण काय उपाययोजना किंवा कुठली फवारणी करू शकतो त्या संदर्भात आपण माहिती घेऊ शेतकरी मित्रांनो. सर्वात स्वस्तात आणि मस्त जर फवारणी आपल्याला कमी बजेटमध्ये फवारणी करायची असेल शेतकरी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो. तुमचं जर आळी बरोबर कॉम्बिनेशन घेतलं आपण अळीनाशकाचं, इमॅमॅक्टिन असेल किंवा त्याचबरोबर आपण जर काय हमला असेल, हमला म्हणजे क्लोरोफायरिफॉस 50% आणि त्याचबरोबर सायपरमेथ्रिन 5%, हे जे कॉम्बिनेशन मधलं घटक आहे शेतकरी मित्रांनो, याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. हे झालं आळीसाठी एक शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपण स्वस्तात मस्त साप पावडरचा वापर त्याच ठिकाणी आपण करू शकतो दोन्ही पिकामध्ये, तूर असेल किंवा हरभरा असेल, एक आपल्या बजेटमधल्या फवारणीसाठी. जर आपण थोडी हायर साईड फवारणी करणार असाल शेतकरी मित्रांनो आणि क्रॉप कंडिशन चांगली असेल तर त्या ठिकाणी आपण तूर असेल किंवा हरभरा असेल या ठिकाणी आपण चांगल्या आळीनाशक जे उपलब्ध आहे मार्केटला त्याचा आपण वापर करू शकतो. जसं एक किंगडॉक्स असेल गर्डा केमिकलचं, किंवा तुमचं त्याचप्रमाणे फेम असेल, त्याचप्रमाणे लिव्हिसेंट असेल, त्याचप्रमाणे लार्विन पावडर येते, त्याचप्रमाणे अँप्लिगो सुद्धा येतं शेतकरी मित्रांनो. हे अँप्लिगो जे आहे हे पण फार चांगलं परिणामकारक आहे आळीसाठी. याला कुठल्याही अवस्थेमध्ये वापरता येतं पिकावरती आणि त्याचप्रमाणे कुठल्याही अवस्थेमधली जी कीड असेल आळीची, ते जर पिल्ल अवस्था असेल किंवा अंडी अवस्था असेल किंवा प्रौढ अवस्था असेल, या तिन्ही अवस्थेमध्ये याचा चांगल्या प्रकारे आपल्याला वापर करता येतो अँप्लिगोचा. त्या ठिकाणी आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण जी येणारी धुळी आहे त्यामुळं जास्त परिणाम होतो पिकावरती आणि फुलाची अवस्था असते तर फुल गळून जातात आणि पिकावर बी फार म्हणजे नुकसानकारक असा परिणाम होतो. त्याच्यापासून जर आपल्याला चांगला लॉंग ड्युरेशन मध्ये जर त्याचा चांगला तोड पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी कॅब्रेटॉप असेल किंवा हेडलाईन असेल BSFचं, याचा वापर अँप्लिगोवर करू शकतो. या पद्धतीने आपण तूर असेल किंवा तुमची हरभरा असेल या दोन्ही पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. जशी आपली पिकाची परिस्थिती असेल त्याप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे कुठल्याही कीटकनाशकाचा तुम्ही आणि बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन मध्ये उपयोग करू शकता शेतकरी मित्रांनो. आता या ठिकाणी स्पेशल मध्ये एक गोष्ट सांगायची शेतकरी मित्रांनो, जर आपलं पीक फुलोरा अवस्थेमध्ये असेल तुरीसारखं, तर त्या ठिकाणी फुलगळ होऊ नये त्यासाठी जे याच्याबरोबर जे आपण गायते परफेक्ट प्लस जर वापरलं तर जास्त फायदा होईल, कारण फुलगळ होणार नाही आणि शेंगामध्ये लवकर रूपांतर होईल फुलांचं. यासाठी त्याचा वापर करायचा आपल्याला त्या ठिकाणी. त्याचं प्रमाण आपण 30 ते 40 ml घेऊ शकतो त्या ठिकाणी त्याच्याबरोबर. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता जे आपल्याकडं रब्बी हंगामामधले बऱ्याच हरभरा झालेली आहे, तर हरभऱ्यासाठी आपण त्या ठिकाणी जे तुमचं पेरणी होऊन जर का 25-20 दिवस झाले असतील किंवा फुलारा अजून आला नसेल, त्याच्या आधीच्या अवस्थेमध्ये कुठल्याही कीटकनाशकाबरोबर म्हणजे इमॅमॅक्टिन असेल किंवा हमला असेल म्हणजे क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन, याच्याबरोबर तुम्ही एक बुरशीनाशक जर घेतलं शेतकरी मित्रांनो, साप पावडरच का असे ना, एक बुरशीनाशक कुठलंही, आणि त्याच्याबरोबर जर आपण 50% मधलं लिओसी जर घेतलं तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची फूट निघून ज्यावेळेस फुलधारणा होते हरभऱ्यामध्ये त्यावेळेस आपल्याला जास्त फुलांची संख्या मिळू शकते. त्यासाठी त्या ठिकाणी 50%चं आपल्याला लिओसी वापरायचं आहे. अशा पद्धतीने याचं जर कॉम्बिनेशन मध्ये फवारणी घेतली तर आपल्याला चांगला फायदा होईल. त्यानंतर ज्यावेळेला फुलाची अवस्था जाऊन हरभऱ्यामध्ये म्हणजे फुलाराच्या अवस्थेत येईल आपला हरभरा, त्यावेळेस शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण याच कीटकनाशकामध्ये एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक कुठलंही जर घेतलं आणि त्यामध्ये गायत्री परफेक्ट वापरला आपण फुलावराच्या अवस्थेमध्ये, तर आपल्याला फार चांगला हरभरा होऊ शकतो रब्बीत.
कारण आता सगळीकडे जमिनीमध्ये ओल आहे, त्याप्रमाणे आपल्याला हरभरा ज्यांचं चांगल्या स्थितीमध्ये असेल त्यांना हा फायदा घेता येऊ शकतो शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीने आपण जर रब्बी हंगामामधील पिकाचं जर नियोजन केलं तूर आणि हरभऱ्याचं, तर आपल्याला एक चांगला फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. दिलेली माहिती आपल्याला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.